दादा पहिलं तुमचं नाव सांगा, तुमच्या वॉर्डाचा क्रमांक सांगा आणि काय मुद्दे घेऊन आपण उमेदवारी अर्ज भरला आहे आणि काय मुद्दे घेऊन आपण लोकांसमोर जातो. पहिला तर सगळ्यांना जय श्रीराम, राम राम. माझं नाव रामनाथ कोरी आहे. मला उमेदवारी हिंदू महासभेमधून भेटली आहे, वॉर्ड 190 मधून. आणि जे काय मुद्दे आहेत आमचे ते आम्ही असे मांडतोय की डेव्हलपमेंट आणि काही कामा कॉर्पोरेशनमध्ये आमच्या एरियामध्ये होत नाही. लोकांना एवढा त्रास आहे की कधी कोणाशी भेटू नाही शकत आहे कॉर्पोरेशनमध्ये. नगरसेवककडे गेले, खूप कामं आहेत अडकलेत. जसं CCTVचा मुद्दा आहे, नंतर काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याशी त्रस्त आहेत लोक. म्हणजे करप्शनवरती पण आणि लोकांचा एक विभागाचा डेव्हलपमेंटवरती पण ना तेच मुद्दा घेऊन आम्ही उचललोय आणि बाकी काही नाही. पुढे ह्याच्यासाठी आम्ही लढतोय आणि विभागामध्ये जे काय काम आहे पुढे डेव्हलपमेंटमध्ये घेऊनच आम्ही हे विचार घेऊन पुढे वाढतोय. वॉटर गटर मीटर सारख्या सामान्य प्रॉब्लेम्स आहेत ज्या सगळ्या प्रभागात आहेत, त्या कशा आपण सॉल्व्ह करणार? ऍक्च्युली कसं आहे, वॉटर आणि ड्रेनेजच्या जे इश्यूज चाललेत ना ते ऑलरेडी हे नवीन नाही, प्रत्येक इलेक्शन मध्ये हे उचलले जातात. लेकिन कसं आहे माहितीये, आपण जेन्युइन लोकांना एकदा संधी दिली, यंगस्टर लोकांना दिली तर आपण पुढे हे मुद्दे ना सॉल्व्ह करू शकतो. लेकिन कसं आहे माहिती, प्रत्येक टाइमवर आपण एकच लोकांना निवडून देतो, त्यांना काय पडलीच नाही नंतर. आता आमचे सारखे नवीन लोकांना एकदा संधी दिली तर आम्ही ड्रेनेज वरती, वॉटरचा इश्यूज, कनेक्शन्स आहेत जेवढे त्याच्यावरती नवीन आम्ही ना एक विचार बसवू शकतो की कोणाचा काय प्रॉब्लेम्स चाललाय, कुठे काय विभागामध्ये आपण जाऊन फिरून ना त्याच्यावरती बोलू शकतो. पण सध्या कसं आहे, त्यांना सगळं माहिती आहे. नवीन लोकांना संधी भेटलीच नाही तर नवीन लोक तिकडे जेव्हा विभागात जातात ना तर विभागामध्ये काय होतं, कोण एंटरटेनच नाही करत. आणि ऍक्च्युली निवडून तुम्ही ना सामान्य जनताचा वोटावरच येतं आणि त्याच जनताला BMC मध्ये गेल्यानंतर कोण विचारत नाही. म्हणजे असा हडतूड आणि अशा बिहेव केला जातो की असा वाटतो जनताची काही व्हॅल्यूच नाही राहिली असं आहे. तरी पण आम्ही तुम्ही जे बोललेत ना ह्याच्यावरती लक्ष जास्त आहे आमचं, ड्रेनेज आणि वॉटर कनेक्शन वरती. महिलांचा प्रश्न असेल, सुरक्षिततेचा असेल, ॲम्ब्युलन्स सारख्या सुविधा भेटत नाही, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील, त्या कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करतो? ऑलरेडी ना कसं आहे मॅडम, महिलांच्या सुरक्षेचा तर आम्ही सगळ्यात जास्त लक्ष ठेवलंय. का की आता काही हे मध्ये चाललंय लहान लहान पोरांचा, महिलांचा हे चाललंय जे केसेस ऐकायला येतोय, त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशन मध्ये पण CCTV काही चालले नाही त्याच्यावरती मुद्दे आम्ही उचललोय. त्याच्यानंतर लहान लहान पोरा जे हरवले गेले त्याच्यावरती पण आम्ही विचारपूस करत असतोय. त्याच्यानंतर मेडिकल वरती आमचा ऑलरेडी ॲम्ब्युलन्सचा जे इश्यूज आहे सगळ्यांचा, आम्ही ऑलरेडी याच्यावर काम चाललंय. कोणाला काय त्रास असतो आम्ही लगेच आम्ही ना हिंदू महासभेमधून ना आम्ही लगेच ॲम्ब्युलन्स अरेंज करून देतो. ब्लड बँकचा इश्यू आहे, काही म्हणजे हँडिकॅप्स लोक आहेत त्यांचे जे पाया बियाचा इश्यू आहे, म्हणजे एक आर्टिफिशियल पाय लावायचा आहे, ऑलरेडी आम्ही हे कामा केलेत आणि चालूच आहेत. लोकांना आम्ही म्हणजे जे त्रास होतात ना लोकांना ते आमच्याकडे येतात आम्ही सॉल्व्ह करून देतो बहुतेक. लेकिन ह्याच्यावरती लक्ष आमचं जास्त आहे मेडिकल आणि ह्याच्यावरती. आणि सुरक्षेला घेऊन ना महिलांचा की अगर मला पुढे चान्स दिला जनता जनार्दननी तर पुढे महिलांना घेऊन ना माझा एवढाच मुद्दा आहे, शाळेचा बाहेर, नंतर हॉस्पिटलचा बाहेर आणि रोडवरती जे CCTV कॅमेरेज आहेत ना ऑलमोस्ट ना सगळे डेड आहेत आणि सगळे BMCच्या अंडरमध्ये येतात. तुम्ही फुटेज मागला ना ते लोक नाही बोलणार. का नाही बोलतात? का की त्यांचे कॅमेरे ऑलरेडी डेड आहेत, त्याच्यामध्ये काय रेकॉर्ड झालं नाही तर फुटेज देणार कुठून ते. ह्याच्यासाठी त्या मुद्द्यावरती पण ना आम्ही एकदम ठाम आहे. ज्या प्रकारे मराठीचा मुद्दा असेल, मराठी अमराठी मुस्लिमचा पण मुद्दा असेल, निवडणूक येतात जातीचं ते निर्माण केलं जातं. आपल्या पक्षाच्या वतीने कोणत्या मेन मुद्दा घेऊन आपण म्हणजे कोणत्या समाजाला घेऊन आपण मैदान करतो? आमचा मुद्दा पहिला तर मुस्लिमचा, इतर आमचा जे परप्रांतीय आहेत ह्यांचा काही मुद्दा आम्ही घेऊन असा उतरलोच नाही. आणि आमचा माहीम 190 विभागामध्ये असा कधी एक मुद्दा आलाच नाही की परप्रांत्यांचा, मुस्लिमचा. आम्ही मुस्लिम भाव आहेत आमचे, सगळे संगतीत असतात, भेटतात रोज, म्हणजे भेटणं आणि बोलणं चालूच असतो आमचं. लेकिन हे सगळं जे राजकारणी खेळ जे चालतात ते वेगळे आहेत. माझा एकदम स्पष्ट क्लिअर मुद्दा आहे माझा, मी डेव्हलपमेंट आणि विभागाचा कसा उद्धार करू शकतो ना मी ते घेऊन चाललोय. फक्त की लोकांसाठी मी लोकांपर्यंत कसा पोहोचू शकतो कामासाठी मी ते प्रयत्न करतो. का की ऑलरेडी माझा सोशल वर्क चालूच आहे तर ते घेऊन चाललोय. बाकी मी जातीचा, परप्रांत्यांचा ह्या मुद्द्यावरती आमचा काही हे नाही, का की ह्या विभागामध्ये असा काही इश्यू कुठलाही ऐकायला तुम्हाला कधी भेटणारच नाही. निवडणूक संपत आली आहे, प्रचार कसा चालला आणि लोकांचा प्रतिसाद कसा भेटला? ऍक्च्युली निवडणूक संपत आली, बरोबर, प्रचार तर चाललाच आहे. प्रचारामध्ये आम्हाला खूप त्रास पण आला. आम्हाला परमिशन BMCने ना खूप जागेवरती आम्हाला रखडवलंय. म्हणजे आमचा माहीम पोलीस स्टेशनचं परमिशन आहे ना तर त्याला कुर्ल्याला पाठवून दिलंय असा बोलला गेला.
खूप म्हणजे आम्हाला त्रास पण झालाय, लेकिन आम्हाला सहकार्य पण जे आपले ऑफिसर लोक आहेत, इतर ऑफिसरने खूप सहकार्य पण केले ते लोकांनी. लेकिन प्रचार आमचा जोरात चालू आहे आणि ह्या मुद्द्यावरती आम्ही लोकांच्या घरोघरी पर्यंत पोहोचलोय, लोकांपर्यंत. आणि जे हिंदू महासभाचे जे जुने वोटर्स आहेत आपले, जे सावरकरजींचा विचारधारेवर चालणारे आता जे सावरकरजींना मानतात, त्या लोकांशी भेटून बोलणं माझा खूप काय झालाय त्यांच्याशी. आणि ते लोक खूप खुश आहेत की हिंदू सभानी इथे पहिल्यांदा हा विभागामध्ये उमेदवारी दिली. तर आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय लोकांपर्यंत पोहोचायचा. आणि असा नाही की फक्त आपल्याच पट्ट्यावर, प्रत्येक पट्ट्यावर मी गेलोय, घरोघरी जाऊन. सिनियर सिटीजन झाले, हँडिकॅप झाले आपले, आणि यंगस्टर जे आहे ना, मेन यंगस्टर पोरा सध्याचा कोणाचं लक्ष त्याच्यावर नाही. आम्ही यंगस्टर लोकांवरती पण जास्त लक्ष घातलोय, का की यंगस्टर लोकांचा कसा आहे माहितीये, सध्या जॉब नाही, एज्युकेशन पूर्ण झालाय त्यांच्याकडे, हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आम्ही जॉबसाठी पण ना सगळे जसं यंगस्टर लोकांना घेऊन ना पुढे वाढलो. आपण हिंदू महासभेच्या बॅनरच्या खाली पक्ष उमेदवारी अर्ज भरला. बरं. अजून कोणत्या संस्थेने आपल्याला पाठिंबा दिला? असा संस्थांनी तर असा कुठला आम्हाला पाठिंबा कोणी नाही दिलाय, का की हिंदू महासभा ऑलरेडी सक्षम आहे. आमची पाठिंबा सगळ्यांना लागते ऍक्च्युली. लेकिन बहुतेक इंटरनली आमच्याशी जे मित्र आहेत आमचे, सगळ्यांशी बोलणं चालणं चालू आहे. खूप एनजीओ आहेत आमच्याशी बोलतात. ऑलरेडी मी एनजीओ साठी पण काम केलेलं आहे. ते लोक पण पाठिंबा आम्हाला आतून दिलेत. बाकी सगळे खूप लोक इतर लोक ते बोलतात आम्ही समोर नाही येऊ शकत दादा. तर मी बोला आम्हाला समोर नाही, तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे, तुम्ही डेव्हलपमेंट वरती वोट द्या. तुम्ही चेहऱ्याला बघून वोट द्या, तुम्ही पक्षाला आणि जाती भेदभावच्या मुद्द्याला बघून मला वोट देऊ टाका. आपल्याला चिन्ह का भेटला आणि मतदार राज्यांना आपल्याला मतदान करण्यासाठी आपण काय आवाहन करतो? मी मतदार राजांना एवढंच बोलेन, जनता जनार्दन आहे, त्यांचंच हातात सगळं काय. माझा चिन्ह श्रीफळ आहे, नारळ, 5 नंबर बटन आहे. माझं नाव रामनाथ कोरी आहे. एकदा मला संधी द्या, तुमचा विभागाचा कायापलट करू आपण. राम राम. सर काय सांगा, दादांना कशासाठी मतदान करा, त्या संदर्भात काय सांगा? नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र. सर्व मतदार मायबाप जनतेस माझा राम राम. आणि आपण दादाला ह्यासाठी मत करावे, येत्या आपण जे 5 वर्ष अगोदर जे आपण कॉर्पोरेटर निवडून दिलात, मी कुठल्या पक्षाचं किंवा उमेदवाराचं नाव बोलणार नाही, परंतु जेव्हा एखादा नगरसेवक निवडून देतो ना आणि जनतेला एखादी समस्या होते आपल्या विभागामध्ये, तो सर्वप्रथम त्या नगरसेवककडे जातो, कार्यालयात जातो. परंतु जनता कार्यालयात गेल्यावर एकच रिप्लाय भेटतो, साहेब नाहीये, तुम्ही पत्र द्या, आम्ही पुढे तुम्ही कारवाई करू. तर जनता तिकडे पत्र व्यवहार करते, तिकडून काय रिप्लाय भेटत नाही. महानगरपालिकामध्ये जाते, त्यांचे तिथेही काही सोल्युशन्स निघत नाही. तेव्हा त्यांना गरज पडते एखाद्या समाजसेवकची. तशीच बरेच लोक दादांकडे आले की आमच्या बीएमसी मध्ये काही समस्या आहेत, काही घरं बांधण्याची आलेली आहे, तिकडे बीएमसी तोडून गेली, पण बाजूवाल्यांची घरं मोठी आहेत, हे जे करप्शन आहे यासाठी दादांकडे भरपूर कंप्लेंट आलेल्या आहेत. तर याच्यावर दादांनी खूप छान प्रकारे काम केलं आहे, आमच्याकडे त्याचे व्हिडिओज वगैरे पण आहेत. आणि सर्वप्रथम मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे जे गव्हर्नमेंट सेंट्रल कडून, महाराष्ट्र शासनाकडून जे काही स्कीम्स येते किंवा दिवाळी दिवशी काही वाटप वगैरे येतं, त्यावेळी जे गरीब गरजू लोक आहेत ना, त्यांच्यापर्यंत ते वाटप पोहोचत नाहीये. आणि तेच आम्हाला आमच्याकडे ऑफिशियल दादांच्या कॉलला रेकॉर्डिंग्स आहेत माझ्याकडे. त्यांचं म्हणणं असं आहे की जे गेल्या वेळीचे काही कॉर्पोरेटर होते, त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाकडून काही दिवाळीचे फराळ वगैरे वाटपाला आले, परंतु दादा आमच्या घरापर्यंत ते आलेले नाहीये. ते मोठमोठ्या बिल्डिंगामध्ये, टॉवरमध्ये चालले, श्रीमंताच्या घरी चालले. तर दादा हा अन्याय असा कशाला? तर ज्यावेळी एक नगरसेवक जेव्हा उभा राहतो, उमेदवार उभा राहतो, लोकांच्या घरी घरी जाऊन वोट मागायला जातो, मतदारासाठी भिका मागायला जाता तुम्ही, ज्यावेळी जनतावर अन्याय होतो, जनतापर्यंत अशा गोष्टी पोहोचत नाही, त्यासाठी तुम्ही तुमचे कार्यकर्ते का पाठवत नाही? मतं मागायला प्रत्येक कार्यकर्ता घरी जातो, आमच्या साहेबांना वोट द्या वगैरे, पण ज्यावेळी अशी स्थिती निर्माण होते त्यावेळी तुम्ही तुमच्या 100 मधून 5 कार्यकर्ते का पाठवत नाही की त्यांच्या घरी काय समस्या ती जाणून घ्या म्हणून? हे असे जे काही पण तक्रारी येतात ना, आमची पूर्ण यंगस्टरची टीम आहे. रामकोरी दादांबरोबर भरपूर यंगस्टर लोकांची टीम, पाठिंबा खूप मोठा आहे. आणि प्रत्येक यंगस्टर हॉस्पिटल पासून बीएमसी असो, पोलीस स्टेशन असो, पोलीस स्टेशन मध्ये पण आपण खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतो. आणि सर्व मतदार मायबाप जनतेला मी विनंती करेल, प्रभाग क्रमांक 190 माहीम मधील आपण ह्यावेळी मतदान करताना नक्कीच विचार करा. राम कोरी यांना बटन क्रमांक 5 नारळ चिन्हावर मतदान करून त्यांना समाजसेवकला एक नगरसेवक बनण्याची संधी द्या. आणि मी एवढंच बोलेल
की आम्ही घेऊन आलो आहे नारळ करणार भ्रष्टाचारी लोकांना सरळ. पण सर्वांचं एकच घोषणा आहे की राम कोरी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आणि हे घोषणा देत आम्ही बीएमसी असो, जिथे कुठे वॉर्डमध्ये अन्याय होत असेल, आम्ही जातपात न बघता आमचा धर्म हेच शिकवतो की जिथे कुठे अन्याय होत असेल ना, त्याच्या विरुद्ध उभा राहून ना, तर त्याचा हे करा, विरोध करा त्याचा. कारण की धर्म शिकवतो आम्हाला, एखादा जर व्यक्ती तिथे तुमचा दुश्मन जरी असेल ना, तो त्रासामध्ये ना, तुझा धर्म आहे, तू त्याला मदत कर. हा, जर तो तुझ्या विरोधात असेल ना, तर त्याच्या विरुद्ध शस्त्र उठवण्याचाही आम्हाला या धर्माने अधिकार दिलेला आहे. तर जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे राम कोरी उभे आहे. त्यांची पूर्ण एवढे युथ लोकांची टीम आहे, सगळी उभी आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो की येत्या 15 जानेवारीला मतदान करायला विसरू नका. नारळ चिन्हासमोरील 5 नंबर बटन दाबून श्री राम कोरी यांना बहुमताने विजयी करा. जय श्रीराम. राम कोरी जय आगे श्रीराम. बढ़ो, हम तुम्हारे साथ है, राम कोरी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, कोरी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, राम 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 कोरी आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. We are happy that Ramnath is chosen for our community. So we are helping him that he may come up and do the good needful for the needy people. And God bless all of you all and bless everybody. थँक्यू आंटी. Yeah. Good luck. Vote for कोकणत. थँक्यू थँक्यू. रामनाथ को ऑल द बेस्ट बोलते हैं. वो बहुत हार्ड वर्किंग एंड सिंसियर पर्सन है. हम लोग उसको बहुत रिस्पेक्ट करते हैं. आप लोग उसको प्लीज वोट करना. वो बहुत अच्छा काम करेगा. हम लोग को पूरा विश्वास है रामनाथ पे. आप लोग भी प्लीज विश्वास करो उस पे और उसको वोट दो.